सायन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला। 15 ऑगस्टला पूल वाहतुकीसाठी खुला होणार, मुंबई महापालिकेची ही माहिती। वांद्रे कुर्ला संकुलात बीएससीला जमीन हवी। बीएससीचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरामन राममूर्तींनी मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जींची भेट घेऊन चर्चा केली आहे। विक्री अभावी धूळ खात पडलेल्या घरांची विक्री करण्यात म्हाडाला यश। विरार, बोळिंज, गोठेघर, भंडारलीमधील 5376 घरांची विक्री। 800 कोटींचा महसूल प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा। लॉटरीशिवाय मिळणाऱ्या म्हाडाच्या घरांना अर्जदारांची उत्स्फूर्त पसंती। अवघ्या 2 दिवसात 54 घरांची विक्री। ताडदेव, भायखळा, लोअर परळ, वडाळा, जुहू, कांदिवली आणि मालवणीमधील 118 घरांचा यात समावेश। मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना 6 लाख रुपयांना फसवलं। सायबर भामट्यांनी ऑनलाईन क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून देण्याच्या बहाण्याने केली फसवणूक। कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल। महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तात्काळ दाद मागणं शक्य होणार आहे, यासाठी राज्य महिला आयोगाकडून विशेष पोर्टल तयार। नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिसांना अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवत ठिकठिकाणी मारल्या धाडी। रात्री उशिरा एपीएमसी पोलिसांची कारवाईत पोलिसांनी 2 बांगलादेशींसह एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतलंय। भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनल सामना रंगणार। विशेष गाड्यांमधून भारतीय क्रिकेट चाहते अहमदाबादसाठी रवाना। पश्चिम रेल्वेने अंतिम सामन्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्याही सोडल्यात। अनधिकृतपणे पुणे शहरात राहणाऱ्या बांगलादेशींवर पोलिसांची कारवाई। शहरातील बुधवार पेठेत छापा टाकून 4 बांगलादेशी महिला आणि 1 पुरुष ताब्यात। महिलांना वेश्या व्यवसायासाठी भाग पडणाऱ्या एका दलालाला अटक। पूर्व वैमनस्यातून पुण्यात एकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली। पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात रात्री घडली घटना। गोळीबारात 1 तरुण जखमी। गुलटेकडी 2 टोळ्यांचा वर्चस्वातून गोळीबार झाल्याची माहिती समोर। पिंपरीमध्ये 2 कंपन्यांमधील व्यवहारात हस्तक्षेप करत एकाकडून 8,81,000ची फसवणूक। या प्रकरणी अद्याप अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। शोध सुरू आहे। पुणे सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाटात मालवाहू टेम्पोचा अपघात। टेम्पो 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळला। घाटातील एका अवघड वळणावर झाला अपघात। टेम्पोतील 5 जणांपैकी 3 किरकोळ दुखापत, 2 सुखरूप। पुण्याच्या भोरमधील वेळू येथे महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं आयोजन। नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी शिबिराचं आयोजन। पुणे जिल्ह्यातील 28 कॉलेजमध्ये आपले सरकारद्वारे विद्यार्थ्यांना दाखले मिळणार। जिल्ह्यातील 12 महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून आपलं सरकार सुरू करण्यासाठी परवानगी। एका प्रमाणपत्रासाठी 32 रुपये शुल्क महाविद्यालयाला शासनाकडून दिलं जाणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं आज फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित असणार। उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल। महिला दिनानिमित्त 11 दुय्यम निबंधक कार्यालय महिला चालवणार। नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज महिला करणार। शहरातील 27 पैकी 11 दुय्यम निबंधक कार्यालय केवळ महिला पक्षकार आणि महिला वकिलासाठी सुरू ठेवण्यात येणार। राज्यात कॉपी प्रकरणात 81 कर्मचारी निलंबित। 10वी 12वी परीक्षेत सर्वाधिक गैरप्रकार मराठवाड्यात। कॉपीचे प्रकार बीडच्या चौसाळ्यात इंग्रजी पेपरला सामूहिक कॉपी या प्रकरणात 17 जणांवर गुन्हा दाखल होऊन त्यांचं निलंबन। अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना 2 वेळा टोल द्यावा लागणार। पहिल्या टप्प्यात खारपाडा येथे टोल द्यावा लागणार। पहिल्या टप्प्यातील काम अद्यापही अपूर्ण असताना प्रवाशांवर मात्र टोलची धाड। राज्यात दुर्गम भागातील शाळांमध्ये संच मान्यता निकष शिथिल। किमान 5वी ते 10वीच्या शाळांमध्ये 20 ऐवजी 10 विद्यार्थी असले तरीही 1 शिक्षक देण्याचा प्रस्ताव। राज्यात कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ अशा जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली। आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार माहिती समोर। दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे आजारांचा प्रसार होण्याची शक्यता। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 2रा टप्पा सोमवारपासून सुरू होईल। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा होण्याची शक्यता। नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार राजकारणात येणार। सूत्रांची माहिती, निशांत कुमार आज पक्ष मुख्यालयात वरिष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। नेपाळमध्ये आरएसपी या पक्षाची वाटचाल बहुमताच्या दिशेने। जनजीचे नेते बालिंद्र उर्फ बालिन शाह हे नेपाळचे नवे पंतप्रधान होणार, हे आता जवळपास निश्चित।
T20 वर्ल्ड कप 2026 अंतिम सामन्याच्या थरार आज रंगणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड संघात अंतिम सामना खेळवला जाईल। भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्याची संधी। भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामना आज गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतोय। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अंतिम सामन्याला हजेरी लावणार। धोनी अहमदाबाद येथे पोहोचले सुद्धा। गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा 3 वर्षांचा पगार 6,400 कोटी। सुंदर पिचाई जगातील सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ। 3 वर्षापर्यंत $84 मिलियन रिस्ट्रिक्टेड स्टॉक सुद्धा मिळणार।